तुमचं स्वागत आहे। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हळद लावलेली आहे आणि त्याला 8 ते 9 महिने झाले हळद लावून आणि त्याला छान खाली हळद आलेली आहे। तर ती हळद मी आज हार्वेस्टिंग करणार आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी जेव्हा केव्हा हळद हार्वेस्टिंग करेन तर पूर्ण व्हिडिओ मी शूट करणार आणि तुम्हाला दाखवणार। तर चला आता व्हिडिओ बघूया। माझ्या गच्चीवर मी एकूण 3 कुंड्यांमध्ये हळद लावलेली होती आणि आता ती हळद काढणीला आलेली आहे। ही बघा, इकडे हे एका कुंडीमध्ये पण आहे आणि आणखी 2 कुंड्यांमध्ये आहे। हे हळद काढणीचं काम जरा थोडंसं कठीण असतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी ते काम केलेलं आहे। आणि हे बघा, याचे जे पानं वाळलेले आहेत ना, याच्यावरूनच कळतं की आता ह्या रोपाला हळद काढणीला आलेली आहे। खूप सुकले होते पानं, त्याच्यावरून आम्ही ओळखलं आणि हळद ही काढून घेतलेली आहे। कुंडीतील सुकलेले पानं काढून टाकले आणि कुंडी ही उलटी केली, अशी माती निघाली त्यामधून। आणि ह्या मातीमध्ये बघा किती मस्त ही लपून बसलेली आहे हळद। खूप छान आलेली आहे, केशरी आणि पिवळसर असा कलर आलेला आहे। खूपच छान दिसत आहे आणि ती पण आहे सेंद्रिय खतावरची कुंडीतील। कोणी विश्वास ठेवणार का? आता ह्या एका कुंडीतील मातीतून हळद बघा भरपूर निघणार आहे, मला तरी वाटतं। भरपूर अशी केव्हापासून आम्ही काढतच आहे। माती थोडी चिकट असते तर वेळ लागतो काढायला। ही बघा, ह्या एका कुंडीमधून एवढी ही हळद निघालेली आहे। आता दुसऱ्या कुंडीतून काढतो। ही कुंडी जरा छोटी होती तरी पण आम्ही ह्या कुंडीमध्ये लावलेली आहे ही हळद आणि मला वाटतं छान हळद निघणारच। आता आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे। माती ही खोरून घ्यावी लागते, थोडी चिकट आलेली असते। परत तेच उलटी कुंडी करून छान ही हळद काढणार आहे आणि भरपूर निघणारच आहे यामधून पण हळद। पहिल्या कुंडीतील ती माती निघाली होती तर आई आलेली होती गच्चीवर, तर तिला म्हटलं ही माती त्या कुंडीमध्ये टाक, मग दुसरी हळद लावायला बरं होईल। तर आईचं हे काम मस्त सुरू आहे। दुसरी कुंडी छोटी होती पण बरीच हळद त्यात लपून बसलेली होती। बघा, एवढी निघालेलीच आहे आणि काढणं सुरूच आहे। आता मी तर काही शेतकरी नाही आहे, पण तरी पण आम्ही कुंडीमध्ये प्रयत्न केला तर आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि खूप छान हळद आलेली आहे। मागच्या वर्षी पण मी हळद काढलेली होती तर मला ती वर्षभर पुरलेली होती। आता आलो आम्ही तिसऱ्या कुंडीकडे, तर तिसऱ्या कुंडीची पण पद्धत तीच अवलंबवली आणि पहिले आम्ही थोडीशी माती ढिली केली आणि हे जे दिसतात ना प्लॅन्ट पानं, ते पानं पहिले आम्ही काढून घेतली। काही हळकुंडाला अशी खूप मुळे होती आणि त्याला मातृ हळकुंड असं म्हणतात, कारण की यापासून परत दुसरं झाड तयार करू शकतो। आणि बघा, आता ही खूप सारी माती आहे ना, तर हळद ही धुवून घ्यावी लागेल। तर मग असं आम्ही गच्चीवर धुवू शकत नाही, खूप माती होईल। त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की खाली जाऊन छान मोकळ्या चाकळ्या पाण्यामध्ये ही हळद धुवून घ्यायची। एकूण 5 किलो ही हळद निघालीच असेल आणि बघा स्वच्छ अशी मस्त हळद धुवून घेतो आहे। भरपूर पाण्यामध्ये ही धुवावी लागेल, मी काही भिजत वगैरे घालणार नाही आहे, ताबडतोब ही धुवून घेणार आहे आणि धुवायचं काम हे मिस्टर करत आहे। आणि बघा छान मस्त पाणी वगैरे टाकून आता किती छान दिसायला लागली हळद। धुतल्यानंतर तर बघा कसा केशरी कलर आलेला आहे हळदीला आणि सुगंध पण खूप छान आला आहे। याचा अर्थ ती 100% प्युअर अशी हळद निघालेली आहे। आणि बघा पाणी पण किती घाण निघालं आहे। आम्ही 2 पाण्यामध्ये ही हळद स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अशा प्रकारे हे असं
व्यवस्थित धुवून घेतलं आणि आणखी थोडे धुवायचं बाकीच आहे. आता इथे झाली ही पूर्ण आता आमची हळद धुवून खूप छान कलर आला आहे. अशा प्रकारे फुल ही तयार झाली हळद. आता ह्या धुतलेल्या हळदीपासून मी पावडर बनवणार आहे, ती पण घरच्या घरी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे हळद बनवायची आणि खूप छान अशी पिवळी धम्मक पावडर निघणार आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट करा. भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय. कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.